रामकृष्ण हरी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राग भटियार अर्थात मिश्र भटियार या रागामध्ये एक सुंदर वारकरी चाल पाहणार आहोत. परंतु हा जो राग आहे हा राग थोडासा कठीण आणि अवघड आहे. शिकल्यानंतर तो अवघड नाही, परंतु शिकण्याच्या अगोदर तो समजून घेण्यासाठी अवघड आहे. प्रसिद्ध राग आहे आणि या भटियार रागामध्ये आपल्याला एक वारकरी चाल शिकायची आहे. तर बघा, या रागाचं जर विशेष जर आपण पाहिलं तर या रागाला दोन्ही मध्यम लागतात, परंतु आपण याला मिश्र भटियार का म्हणतो त्याचं कारण असं आहे. तर यामध्ये शुद्ध निषाद आहे, परंतु या चालीमध्ये आपल्याला कोमल निषाद लावायचा आहे आणि याच्यामध्ये तीव्र मध्यमचा प्रयोग केला जातो, परंतु या वारकरी चालीमध्ये तीव्र मध्यमचा प्रयोग नाही. त्यामुळे वारकरी चालीमध्ये तो राग असा असेलच असं सांगता येत नाही. परंतु एक सामान्य रूपाने जर आपण विचार केला तर हा मिश्र भटियार या रागामध्ये ही चाल आहे. सुंदर अशी चाल आहे. याच्यामध्ये कोमल निषादचा प्रयोग आहे आणि जो तीव्र मध्यमचा प्रयोग भटियारमध्ये आहे तो याच्यामध्ये केलेला नाही. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन गोष्टी लक्षात घेऊन आपण ही चाल शिकणार आहोत. प्रथम या चालीचं स्वरूप मी तुमच्यासमोर मांडतो. आरोह अवरोह कसा आहे हे तुमच्यासमोर मांडतो. काळजीपूर्वक पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. सा सा मा पा गा मा ध नि सा सा ध नि रे सा सा नि ध प म प ग रे सा हा भटियार रागाचा आरोह अवरोह आहे. चालीचं स्वरूप कसं आहे? ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया आपुलिया पण करा सोडवन आपुलिया पण करा सोडवन तर अशा पद्धतीनं या रागाचा आरोह आणि अवरोह आहे आणि चालीचं स्वरूपही आपण थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे. परंतु आता आपला हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, एक 20 मिनिटाचा तरी होईल. तर यामध्ये आपल्याला ही जी चाल आहे मिश्र भटियार रागातली हिचं नोटेशन आपण पाहणार आहोत. हिची तालाची थोडक्यात माहिती आपल्याला भजनात कसं म्हणता येईल या पद्धतीनं आपण तालाची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि शेवटी अंतिम टप्प्यामध्ये या चालीचं भजनामध्ये सादरीकरण आपण कसं करावं याचाही थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आपण पेटीवरती ही चाल कशी वाजवायची, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तालामध्ये ही चाल कशी म्हणायची, दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे भजनामध्ये सगळी प्रॅक्टिस केल्यानंतर, रियाज केल्यानंतर, चाल बसवल्यानंतर
भजनामध्ये त्याचं सादरीकरण कसं असावं, त्या सर्व गोष्टीचं विचार विनिमय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर थोडाही स्किप न करता, व्हिडिओ पुढं न घेता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ही सर्व गोष्टी कळून येतील. आणि ह्या सर्व गोष्टी आपण शिकत आहोत. तर यासाठी अजूनही नवीन नवीन गोष्टी वारकरी चाली शिकण्याकरता आपण काय करायचे, तर या आपल्या वारकरी भजन संध्या या चॅनलला, या पेजला काय करायचं आहे, सबस्क्राईब किंवा फॉलो करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढचेही येणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच्या अगोदरही आपण व्हिडिओ पाठवलेले आहेत, तेही तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, आता हा राग भटियारच आहे आणि या भटियारमध्ये आपण काळे 2 मध्ये आता ही पेटीवरती वाजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काळजीपूर्वक बघा. आता आरोह सा म प ग म ध नि सा सा ध नि रे सा नि ध प म प ग रे सा. आता आकारामध्ये आ आता ही चाल आपण म्हणण्याचा प्रयत्न करू. चालीचं स्वरूप बघायला. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. तर नोटेशन बघा. ध ध ध प ध म म ग प म ग रे सा नि नि सा रे सा सा. ध ध प ध म ध ध ध प ध म म ग प म ग रे सा नि नि सा रे सा सा. ध ध प ध म ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. आता ही झाली स्थायी. आता अंतराही काळजीपूर्वक बघा. हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिराया. हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिराया. श्रीमूर्तिराया श्रीमूर्तिराया. आता नोटेशन बघा. ध ध ध प ध म म ग प प ध प ध नि रे सा. ध ध ध प ध म म ग प प ध नि रे सा. ध ध ध प ध म म ग प प ध नि रे सा. प ध नि रे सा. हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिराया. आणि परत आपुली आपण करा सोडवना. संसार बंधन तो तोडावे गे. संसार बंधन तोडावे गे. तोडावे गे. आपुली आपण करा
सोडवना तर हे अशा पद्धतीने नोटेशन बसवायचं आहे. रामकृष्ण. तर अशा पद्धतीने आपल्याला हार्मोनियमवरती नोटेशन बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक एक स्वर बघायचा आहे, कशा पद्धतीने वाजवलं, कशा पद्धतीने म्हटलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ही चाल जी आहे ती पेटीवरती वाजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता थोडासा पुढचा टप्पा आपण पहिला टप्पा पाहिला, पेटीवरती चाल कशी वाजवायची, आरोह अवरोह पाहिले, पेटीवरती नोटेशन पाहिलं. आता पुढचा भाग आहे की ही चाल तालामध्ये कशी म्हटली पाहिजे, कोणत्या तालामध्ये, कोणत्या मात्रेमध्ये, ही जी कशी आहे, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला चिंतन करायचं आहे. तर बघा, आपल्या वारकरी भजनामध्ये 8 टाळ्या असतात. 1 2 3 4 5 6 7 8. तर याच्यामध्ये जे काही ह्या 8 टाळ्या आहेत, तर चाल अशी आहे, ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. तर ही अशी चाल आहे. तर हिची पकड कितव्या मात्र्यातून आहे, तर हिची पकड आहे 5व्या मात्र्यातून. म्हणजे 5व्या मात्र्यातून ही चाल सुरुवात होते. ते बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी. तर जे 5व्या मात्रेमध्ये जे काय आहे, पकड आहे. आणि पहिली मात्रा कुठे येते, अर्थात पहिली मात्रा म्हणजे 5व्या मात्र्यामध्ये आपलं काय याची सुरुवात आहे. आणि पहिल्या मात्रेवरती रामकृष्ण काय ज्ञानदेवा ध्यानी, जे ज्ञानदेवा ध्यानीमधलं जे ध्या आहे, त्या ध्यावरती काय येते, पहिली मात्रा येते. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा, ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. तर ही झाली पहिली. आता अंत म्हणजे स्थायीचं झालं. आता अंतरा कसा म्हणायचा, तर अंतराचं काळजीपूर्वक लक्ष द्या. तर अंतरा देखील 5व्या मात्रेतच त्याची पकड आहे. आणि त्याच्यामध्ये जे काय आहे, आता मी तुम्हाला सांगतो बघा, 1 2 3 4. हृदयी जिव्हाळा. आता जिव्हाळामधला जो हृदयी जिव्हाळा, त्या जिव्हाळामधला जे व्हा आहे, जिव्हा व्हा, तर त्या व्हावरती पहिली मात्रा आली पाहिजे. आणि हृदयमधलं जे हृदयमधलं जे ह आहे, त्या हवर 5वी मात्रा आली पाहिजे. बघा, 1 2 3 4. हृदयी जिव्हाळा. लक्षात आलं का. तर बघा, परत सांगतो, हृदयी जिव्हाळा जे आहे, तर हृदयीमधलं ह वर 5वी मात्रा आली पाहिजे. आणि जिव्हाळामधलं जे व्हा आहे, त्या व्हावरती पहिली मात्रा आली पाहिजे. बघा, 1 2 3 4. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिराया. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिराया. आपुली आपण करा सोडवन. तर ही अशा पद्धतीने तालाची माहिती आहे. आता याच्या प्रकारेच आपल्याला ध्रुपद वगैरे म्हणता येतं. आपले 2 टप्पे संपलेले आहेत. एक पहिला म्हणजे आपण पेटीवरती हार्मोनियम कसं नोटेशन वाजवायचं हे शिकलो. तालाची थोडक्यात माहिती आपण शिकलो. आता हाच अभंग भजनामध्ये कसा म्हणता येईल याची विस्तृत माहिती आपण आता म्हणजे भजनामध्ये त्याचं सादरीकरण कसं असावं हा आपण व्हिडिओ लगेच पाहणार आहोत. काळजीपूर्वक आता शेवटपर्यंत पहा. आता शेवटचा टप्पा आहे. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा.
सोडावे गे आपुले आपणा करा सोडवण आपुले आपणा करा सोडवण. तर हे अशा पद्धतीने आपल्याला भजनामध्ये हा अभंग म्हणण्याचा, ही चाल म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर बघितला तरच त्यातल्या काही काही गोष्टी आहेत त्या लवकर तुम्हाला समजतील, अन्यथा समजणार नाही. रियाज करा, अभ्यास करा आणि काळजीपूर्वक पाहून हे सगळं जर केलं तर हा अभंग तुम्ही भजनामध्ये सहज, अर्थात ही चाल सहज तुम्ही म्हणू शकता. रामकृष्ण हरी.